राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या औसा तालुकाध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची निवड. गाडवेवाडी तांडा गावचे सुपुत्र संतोष चव्हाण यांच्या निवडीबद्दल सत्कार संपन्न. औसा तालुक्यातील गाडवेवाडी तांडा गावचे सुपुत्र संतोष बाबू चव्हाण यांची राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या औसा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संतोष चव्हाण यांनी सोशल मीडिया माध्यमातून समाजसेवा करत जनजागृती केल्याने व संतोषला अगदी लहानपणापासून समाज कार्याची आवड असल्याने त्यांची लोकांप्रती सद्भावना व समाजासाठी असलेली तळमळ पाहता राष्ट्रीय बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकन रामदास जाधव, संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पी.टी. चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष मधुकर आनंदा जाधव, युवक प्रदेशचे महेश चव्हाण यांच्यासह सहप्रदेश सरचिटणीस अमोलभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजहितासाठी व समाजकार्यासाठी संतोष चव्हाण यांच्या खांद्यावर औसा तालुकाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. आज गाडवेवाडी तांडा येथील दैवत जगदंब मंदिरामध्ये ग्रामस्थांनी संतोष चव्हाण यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी रमाकांत चव्हाण, गुलाब तुकाराम राठोड, गुलाब राठोड, सरपंच हिरोजी राठोड, बालाजी राठोड, निलेश राठोड, सुरेश राठोड, अनिल राठोड, सतीश राठोड, पवन राठोड, देवदास राठोड, दीपक राठोड, सुरेश राठोड, पिंटू राठोड, बाबू पवार, विलास राठोड, बाळासाहेब भारती, श्रीकांत चव्हाण, वसंत राठोड, शुभम चव्हाण, राहुल पवार, वैजनाथ राठोड, सुरेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नमस्कार. जय सेवालाल. मी संतोष बाबू चव्हाण. दिनांक 12/5/2026 रोजी राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या वतीने औसा तालुका अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती श्री भिकन रामदास जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्री पी.टी. चव्हाण, संस्थापक प्रदेश अध्यक्ष श्री मधुकर आनंदा जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष श्री अमोलभाऊ पवार, प्रदेश सरचिटणीस श्री महेश भाऊ चव्हाण, युवा प्रदेशाध्यक्ष, इतर जे काही आणखीन मान्यवर आहेत यांच्या विचाराने माझी नियुक्ती करण्यात आली. असं जर बघायला गेलं तर समाजसेवेची आवड ही खूप लहानपणापासून होती आणि ते कार्य आपण आतापर्यंत करत आलो. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाबद्दल असलेली धडपड, समाजाबद्दल समाजकार्य करण्यासाठी असलेली चळवळ, ही गोष्ट लक्षात घेऊन माझी नियुक्ती केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभारी आहे. याच नंतर समाजसेवेची आवड लहानपणापासून होती, परंतु कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही संघटनेचा आधार नव्हता. याच्यामुळे कुठेतरी या आयुष्यामध्ये समाजकार्य करण्यासाठी कमतरता भासत होती. परंतु राष्ट्रीय बंजारा महासंघाने नियुक्ती करून, तालुकाध्यक्षपदाची नियुक्ती करून समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा गोरगरीब जनतेचे शिक्षणाचे जे काही प्रश्न आहेत, त्याशिवाय समाजावर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यासाठी मला संघटनेचा जो आधार दिला, या आधारे समाजावर होणारे संपूर्ण अन्याय कसे थांबवता येतील या गोष्टीवर विचार करून पूर्णपणे आम्ही समाजासाठी कार्य करू. येणाऱ्या काळात, आज रोजी यायच्या काळामध्ये बंजारा समाजाला अपमानित भाषा वापरून, एकदम खालच्या स्वरूपाची भाषा वापरून, अफगाणिस्तानी अशा भाषा वापरून बंजारा समाजाचा अपमान करतात काही लोक. त्या लोकांच्या मुसक्या वळण्यासाठी किंवा गोरगरीब ऊसतोड कामगार आमचे बंजारा समाजाचे, त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण क्षेत्राचे जे काही प्रश्न असतील, माता भगिनीवर होणारे अत्याचार असतील, हे प्रकरण सगळे थांबवण्यासाठी आम्ही अगदी सक्षमपणे, खंबीरपणे उभा राहणार आहोत आणि समाजाच्या आधाराने, समाजाच्या विश्वासाने आम्ही हे सगळे कार्य करून समाजाचं नेतृत्व खंबीरपणे करणार आहोत. ग्रामस्थांनी आज शुभेच्छा दिल्या. सर्व ग्रामस्थांचा मी